नमस्कार मित्रो. मराठी विभागातील साहित्य विचार हा जो विषय आहे, या विषयातील साहित्य विचार, आता इथं जरी साहित्य विचार TYBA असं दिसलेलं असलं तुम्हाला, तरी S2 हा जो विषय आहे तो आणि हा याच्यामध्ये यावर्षी विद्यापीठानं अभ्यासक्रमात समानता दर्शवल्यामुळे सारखेपणा एक आलेला आहे. त्यामुळे जरी तुम्हाला इथं TYBA दिसत असलं तरी तुम्हाला S2च्या विद्यार्थ्यांसाठीही हा व्हिडिओ आणि ही PPT उपयुक्त आहे. आता या व्हिडिओच्या किंवा PPTच्या याच्यामध्ये थोडंसं काही, आता मराठीमध्ये लेखन काही एवढं काही मी तंत्रस्नेही नसल्यामुळे थोडंसं पुढं मागं व्याकरणाचे दोष, म्हणजे आता इंद्रिय हा शब्द पहिली वेलांटी पाहिजे वगैरे, हे संवेदनात्मकता म्हणजे संवेदना आणि आत्मकता म्हणजे अर्धा त पाहिजे तिथं, जसं भावनात्मकता आहे. अशा काही चुका याच्यामध्ये तुम्हाला दिसतील, त्या मी माझ्या बोलण्यामधून दुरुस्त करून घेण्याचा प्रयत्न करीन. तर आपला साहित्याचं स्वरूप याच्यामधला घटक क्रमांक 3 आहे, साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे विशेष किंवा तुमचा गोंधळ होण्याची शक्यता आहे उद्या की वैशिष्ट्ये, म्हणजे साहित्यातून जो अनुभव व्यक्त होतो त्या अनुभवाची वैशिष्ट्ये काय असा प्रश्न विचारला किंवा विशेष काय असे विचारलं तर अनुक्रमे त्याच्यामध्ये ही मी 3 दिलेली आहेत. आता याच्यावर S2च्या विद्यार्थ्यांसाठी मी हे घेतलेली आहे झूम मीटिंग, परंतु त्यालाही फार विद्यार्थी हजर नव्हते, त्यामुळे नाईलाजाने मी आता ही PPTच्या माध्यमातून तुम्हा दोनही वर्गांसाठी ही उपयुक्त PPT थोडीशी बनवत आहे. याच्या नोट्सही तुम्हाला मिळतील, त्या नोट्समधूनही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील. आता प्रश्न पहिला आहे की अनुभव म्हणजे काय. आता अनुभव म्हणजे काय, एखादी घटना घडल्यानंतर आपल्याला जी गोष्ट भावते त्याला म्हणतात अनुभव, म्हणजे अणु अधिक भव अशी त्या शब्दाची फोड होते. अणु म्हणजे नंतर आणि भव म्हणजे भावने. म्हणजे साप दिसला आपल्याला, मी नेहमी उदाहरण घेतो, तर साप दिसल्यानंतर म्हणजे ती घटना घडल्यानंतर आपल्या मनामध्ये ज्या काही भावना निर्माण होतात, संवेदना निर्माण होतात, विचार निर्माण होतात आणि एक अनुभव आपल्याला येतो. आता अनुभव कसा येतो जगामध्ये, तुमच्या असं लक्षात येईल की संवेदना, भावना आणि विचार ह्या माणसाच्या मूलभूत शक्ती आहेत आणि त्याच्यातली पहिली शक्ती तुम्हाला लहानपणी मिळते, ती नंतर हळूहळू नंतरच्या काळामध्ये ती थोडीशी काय म्हणता येईल त्याला कमी होत जाते. म्हणजे बघा, त्याचं उदाहरण पहिलं असं देईल की लहान मूल जेवढं सेन्सिटिव्ह असतं कुठल्या गोष्टीविषयी तेवढं आपण सेन्सिटिव्ह नसतो, कारण आपली विचाराची शक्ती, विचारशक्ती आपल्या भावना आणि बुद्धी आणि वैचारिकता या सगळ्या गोष्टी वाढलेल्या असतात. एक साधं उदाहरण देईल तुम्हाला व्यवहारातलं, की एखादा गोरा जर बघितला तुम्ही आणि गोऱ्याच्या अंगावर हात जर ठेवला, गोऱ्याच्या अंगावर, आणि तो फिरवला नुसता किंवा हात ठेवला, तर त्याची त्वचा अशी थरथरते. ही त्वचा बैलाच्या अंगावर हात ठेवून बघा, ती थरथरणार नाही.
तर आपण व्यावहारिक अनुभव घेत असताना आपल्या इंद्रियनिष्ठ संवेदना ज्या आहेत, आता इंद्रियनिष्ठ किंवा इंद्रिय संवेदना म्हणजे काय, की आपले नाक, कान, डोळे, कान, जीभ, त्वचा, म्हणजे हे जे 5 अनुभव आहेत, डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा, ह्या 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आपण एरवी व्यावहारिक अनुभव घेत असतो. आता हा व्यावहारिक अनुभव कसा असतो, की तो आपल्याला प्रत्येक संवेदना देतो. म्हणजे रंग संवेदना देतो. कोण देतं सर रंग संवेदना? डोळे देतात, बरोबर आहे. हिरवा, पिवळा, निळा, काळा, प्राण्यांकडे ही रंग संवेदना सगळ्यांकडेच नसते. त्याच्यानंतर नाकामधून आपल्याला गंध संवेदना येते, म्हणजे वास ज्याला म्हणतो आपण आपल्या ग्रामीण भाषेमध्ये, तर ती गंध संवेदना. कान काय करतो? नाद संवेदना. आता मी जे काही बोलतोय ती काय नाद संवेदना आहे मुळामध्ये. तर मी जे ध्वनी वापरतो त्याची एक रचना आहे आणि त्या रचनेची एक भाषा आपण मानवाने तयार केलेली आहे आणि त्या नादाच्या याच्यामधून तुम्हाला विशिष्ट शब्द ऐकू येतो आणि त्याचा एक अर्थ आपण निश्चित केलेला आहे. भाषाविज्ञानामध्ये S4च्या विद्यार्थ्यांना तो अधिक कळेल. आणि एरवीही आपण बघा आपल्याला असं कळतं की कोणताही शब्द आपण ज्यावेळी उच्चारतो त्यावेळी आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी एक संवेदना तयार होते, परंतु व्यवहारामधला जो आपला अनुभव असतो, जो इंद्रियनिष्ठ असतो, तो जैविक स्वरूपाचा असतो. जैविक स्वरूपाचा म्हणजे काय, की प्राणी पातळीवरचा तो असतो. म्हणजे भय असेल किंवा काय आणखी अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसतील, की भय आहे समजा, किंवा राग आहे, लोभ आहे. आता ह्या गोष्टी तुम्हाला प्राण्यामध्येही दिसतील. म्हणजे कुत्र्यामध्ये तुम्हाला एक तुम्ही आल्याबरोबर कुत्रा असेल, मांजर असेल, पाळीव प्राणी असेल, गाय असेल, म्हैस असेल, जे काही पाळीव प्राणी आहेत, तर त्यांच्यामध्ये तुम्ही आल्याबरोबर एक लोभ निर्माण होतो तुम्हाला बघितल्याबरोबर, नाही का. तसंच साप बघितल्याबरोबर मांजर असेल किंवा मुंगूस असेल तिच्यामध्ये किंवा माणसामध्ये एक भय निर्माण होतं, बरोबर आहे. तर व्यवहारातला आपला जो संवेदनात्मक इंद्रियनिष्ठ अनुभव असतो तो हा जैविक स्वरूपाचा असतो, म्हणजे तो खाजगी स्वरूपाचा असतो, लक्षात घ्या. म्हणजे तो व्यक्तिनिष्ठ असतो. म्हणजे ज्याला साप दिसला त्यालाच तो अनुभव येणार ना, म्हणजे सापाच्या गोष्टीबद्दल काही बोलायला नको. दुसरं आपण बघूया की म्हणजे ह्या ज्या संवेदना आहेत ह्या संवेदनामधून आपल्यामध्ये काही एक भावजागृती होते आणि नंतर आपली बुद्धी विचार निर्माण करते आणि त्याची एक जाणीव होते आणि मग आपल्याला अनुभव येत असतो. व्यावहारिक अनुभव अशा स्वरूपाचा आहे. आता आपण असा विचार करू की ललितेतर साहित्य याच्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचं वेगळेपण काय, तर तिथं विचार आणि म्हणजे एक विषारी आणि बिनविषारी असे दोनच विचार हे प्राधान्याने असतात आणि हा अनुभव प्रामुख्याने ज्ञानात्मक असतो आणि तो एकेरी असतो आणि तो व्यक्तिनिरपेक्ष असतो. म्हणजे ललितेतर साहित्यातल्या अनुभवाबद्दल आपण बोलतो आहोत. एकेरी म्हणजे काय, तर तो एका वेळेला एकालाच येतो. म्हणजे तुम्ही विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना जर विचारलं तर एका वेळेला एक प्रॅक्टिकल सगळे विद्यार्थी करत असतात. मग सगळ्या विद्यार्थ्यांना एकच प्रॅक्टिकल दिलेलं असतं. त्यावेळेला प्रत्येकाला तो अनुभव आला पाहिजे यासाठी ते दिलेलं असतं, नाही का. आणि म्हणून तो ज्ञानात्मक असतो
म्हणजे त्याच्यातून काही ज्ञान मिळतं आपल्याला, किंवा तो एकेरी असतो, म्हणजे तो फक्त आपल्यापुरता असतो आणि तो व्यक्तिनिरपेक्ष असतो. म्हणजे आपल्या व्यावहारिक जीवनासारखा तो व्यक्तिनिष्ठ नसतो. आता ललित साहित्यातला अनुभव जर आपण विचार केला तर तो प्राधान्याने ललित साहित्यातला अनुभव हा व्यक्तिनिष्ठ असतो. म्हणजे तुम्हाला जर मागच्या 10, 12, 15 वर्षात ज्या काही कथा कविता अभ्यासाला आलेल्या असतील, किंवा जे काही लेखन तुमच्या बालभारती, युवक भारती किंवा आपल्या समकालीन मराठी कथा वगैरे या सगळ्या लेखनातून किंवा मराठी विनोदी कथांमधून गेलं असेल, तर त्याच्यापैकी तुम्हाला एखादीच कथा आवडेल. बरोबर आहे. आत्ताचा आपण विचार करू एफ आयच्या कथासंग्रहाचा, तर एकच कथा एखाद्याला आवडेल. म्हणजे सर्वात जास्त आवडणारी कथा असं जर मी विचारलं तर कोणी ही सांगेल, कोणी ती सांगेल, कोणी ती सांगेल. बरोबर आहे. दुसरं, तो सौंदर्यनिष्ठ असतो. म्हणजे त्याच्यानंतर सौंदर्याची एक भावना. आता सौंदर्य म्हणजे काय याचा विचार अनेकांनी केला, त्याची व्याख्या करता येत नाही, पण त्याचं स्वरूप सांगता येतं की ते इंद्रिय संवेद्य नसतं, ते भावसंवेद्य असतं. भावसंवेद्य म्हणजे काय, भावनेला ते कळतं. बरोबर आहे. आणि म्हणून त्याच्यातून एक आपल्याला आनंद मिळतो. तर ह्या प्रकारच्या संवेदना आपल्याला तिन्ही प्रकारच्या याच्यामधून वेगळ्या करता येतात. आता साहित्याच्या अनुभवातून आपण कोणती संवेदनात्मकता अनुभवतो, हे कोणतं वैशिष्ट्य आहे, तर बघा तुम्ही की मगाशी सांगितल्याप्रमाणे व्यावहारिक अनुभव किंवा इतर ठिकाणी इंद्रियनिष्ठ संवेदना आपल्या असतात, पण इथं आपल्या संवेदना इंद्रियनिष्ठ नसतात, तर त्या वेगळ्या पातळीवरच्या असतात. उदाहरणार्थ, हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. आता एखादं उमललेलं बारीकसं फुल, सकाळची गोष्ट आहे, बरोबर आहे, बालकवींची कविता आहे, तर हिरवे हिरवे, बरोबर आहे, हिरवे हिरवे म्हणजे हिरवे काय झालं, रंगसंवेदना झाली. गार काय झालं, हिरवे हिरवे गार गालीचे, इथं काय झालं, स्पर्श संवेदना झाली. म्हणजे आपल्याला इथे इंद्रियनिष्ठ संवेदना होत नाही, इथं गार लागत नाही. जसं बर्फ गार लागतं आपल्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये, तसं पण त्याची भाव भाव वृत्ती आपल्यामध्ये जागृत होते. बरोबर आहे. आणि मग ते गार असेल, रंग असेल, स्पर्श असेल, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला साहित्यामधून सौंदर्य प्रत्यय देतात. मग ती फुलराणीसारखी कविता असो, इंदिरा संत असतील, ग्रीस असतील, महानूर असतील, दूरकेळीच्या रानात नावाची वगैरे, अशा कोणत्याही महानोरांच्या कवितामध्ये तुम्हालाही संवेदनात्मकता ही दिसेल. औदुंबरसारखी कविता ही त्याचं उत्तम उदाहरण आहे. तर ही संवेदनात्मकता काय करते अंतिमतः, तर साहित्यातून व्यक्त होणारी ही संवेदनात्मकता तुमची ती व्यावहारिक संवेदना भावनिक पातळीवर जागृत करते आणि तुम्हाला तो अनुभव मिळतो. आणि म्हणून संवेदनात्मकता हे साहित्याचं एक खास वैशिष्ट्य मानलं जातं, साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचं. दुसरं वैशिष्ट्य खूप महत्त्वाचं आहे, भावनात्मकता. माणसाचं वैशिष्ट्य सगळ्यात जे काय आहे ते म्हणजे त्याच्याजवळ भावना आहे. बरोबर आहे. सेन्सिटिव्हिटी थोडी बहुत प्राण्यांकडे असते, परंतु भावना फक्त माणसाजवळ असतात, लक्षात घ्या. म्हणजे राग, लोभ, क्रोध अशा काही लिमिटेड भावना ह्या तुम्हाला प्राण्यांमध्येही दिसतील.
पण त्यांचं लिमिटेशन्स आहे. आपल्याकडे भरतमुनींनी जवळपास 8 मूलभूत भाव, ज्याला रस त्यांनी म्हटलेला आहे, अशा प्रकारच्या भावना आपल्याला सांगता येतील. आणि कलाकृतीच्या आस्वादाला आता लेखक असो किंवा वाचक असो, ज्या वेळेला सामोरा जातो त्यावेळेला त्याची भावजागृती होते. आता त्याचं अगदी व्यावहारिक उदाहरण देऊ का तुम्हाला? एखाद्या चित्रपटामध्ये ज्या वेळेला खलनायक आणि नायक यांची मारामारी होत असते, तर त्यावेळी आपण कोणत्या बाजूने असतो? तर आपण निश्चितपणे नायकाच्या बाजूने असतो. कारण नायक हा चांगल्या वृत्तीचा, चांगला करणारा वगैरे वगैरे असं त्याचं एक व्यक्तिचित्र चित्रपटामध्ये रंगवलेलं असतं. आणि खलनायकाचं काय, वाईट जेवढे गुण आहेत तेवढे, म्हणजे क्रूरता, हे ते वगैरे. आणि अशा वेळेला ज्या वेळेला तो नायक त्या खलनायकाला मारतो, त्यावेळेला आपल्या मनात जी भावजागृती होत असते, मी तर आमच्या लहानपणी किंवा काही अजूनही तुम्ही बघत असाल की त्याला ते मार, ठोक, ठसा दे, असं असं अगदी आपले लोक एवढे त्या कृतीशी एवढे तादात्म्य पावतात, एकरूप होतात. आता मुळामध्ये मानवी जी भावनात्मकता असते, ही मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, ही वेगळ्या प्रकारची असते. आणि साहित्यातली भावजागृती ही वेगळ्या प्रकारची असते. आता बघा ना तुम्ही, मानवी जीवनात, आता मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं, व्यवहारातली कृती काय, साप दिसल्याबरोबर काय होईल, बरोबर आहे? आपण घाबरून जाऊ, अंगात भय येईल, म्हणजे त्या यांनी त्याला विभाव, अनुभव असा काहीतरी शब्द वापरलेला आहे भरतमुनींनी. आणि आपण मग नंतर काय काय करू, म्हणजे साप दिसो, वाघ दिसो, काय कुठलीही घातक वस्तू दिसो, तर त्यावेळची व्यावहारिक जी कृती असते आपली, ती वेगळी असते. आता हेच तुम्ही नागिन नावाचा एक कथासंग्रह हा चारुता सागर यांनी लिहिलेला आहे. आणि नागकथा या नावाचा संपूर्ण एक मराठीतल्या नागांच्या कथा, कारण साप किंवा नाग म्हटलं की प्रत्येकाजवळ काही ना काही खेड्यापाड्यातल्या माणसाजवळ तरी एक अनुभव असतो त्याच्याबद्दलचा. तर त्याच्याबद्दलच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे नागिन हा तर अप्रतिम अशा प्रकारच्या कथांचा संग्रह आहे चारुता सागर यांचा. आणि त्यातली नागिन कथा ही तर एकदम अप्रतिम अशा प्रकारची आहे. तिचं विश्लेषण करायची मला इथं म्हणजे फार वेळ नाही आहे. जरूर तुम्ही ती बघा. तुम्ही बघा किती त्याच्यामध्ये तल्लीन होता. तर तिथली तल्लीनता जी असते ती मानवी व्यवहारातल्या सारखी नसते. ती म्हणजे मानवी व्यवहार सापेक्ष असते, कृतिशील नसते. व्यवहारात साप दिसल्यानंतर एकदम आपण कृतिशील होतो, तसं नाही. आता म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला प्रत्यक्ष साहित्यामधले ज्या वेळेला भावजागृती होते आपली, ती उपयुक्ततेसाठी नसते, बरोबर आहे? मी जे सांगितलं, भरतांनी 8 भाव वगैरे सांगितले. आणि असं म्हटलं जातं की ज्ञानेश्वरांनी 9वा एक भाव, ज्याला शांत रस म्हणजे रस म्हटलंय त्यांना, भाव म्हणजे रस. तर ह्या मानवी भावभावनांना, मूलभूत मानवी भावभावनांना भरताने रस अशी संज्ञा दिली आहे. तर ही रस जागृती ही ज्यावेळी होते साहित्यकृतीमधून आपल्या, त्यावेळेला फक्त तो जो भाव असतो तो कृतिशील नसतो व्यवहारासारखा. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं
की ललित साहित्यामध्ये वैचारिकता सुद्धा असते. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर असं म्हणता की ललित साहित्य प्राधान्याने त्यातून व्यक्त होणारा अनुभव हा संवेदनात्मक आणि भावनात्मक असतो. तर हे बरोबर आहे तुमचं. ललित साहित्य हे भावनिष्ठ असतं, म्हणजे ते तुमचे भाव जागृत करतं आणि ते लुप्त होतं नंतर. त्या विशिष्ट कादंबरी वाचली, काय वाचली वगैरे वगैरे काय. शास्त्रीय साहित्य विचारनिष्ठ साहित्य आहे. त्याच्यामधून विचार व्यक्त होत असतो, विचार प्रगटतो. पण आपल्या याच्यामधूनही कथा कवितेमधूनही काहीतरी विचार हा प्रगटत असतो, परंतु तो असा शास्त्रीय व व्यवहारातील विचारांसाठी विचार असा नसतो. तर तो कसा असतो, तर अमुक एखादी कलाकृती वाचली, उदाहरणार्थ भालचंद्र नेमाडे यांची खोसला कादंबरी वाचली, तर ते सगळं वाचून आपल्या असं लक्षात येतं की अरे जीवन असं असतं नाही का. किंवा हिंदू कादंबरी वाचली तर अरे आपल्या हिंदूंचा इतिहास अशा अशा स्वरूपाचा आहे. तर ह्या म्हणजे ती विचारकता वैचारिकता म्हणजे शेवटी त्याला आपण साहित्यकृतीचा आशय म्हणतो, तात्पर्य म्हणू शकता तुम्ही. जुन्या काळात त्याला तात्पर्य असं म्हणायचे, बरोबर आहे. म्हणजे महानुभावांचा दृष्टांत पाठ ह्या ज्या कथा आहेत, दृष्टांत पाठ हे जे पुस्तक माहीम भटांनी संपादित केलेलं आहे लीळाचरित्रमधून, तर त्याच्यामध्ये छोट्या छोट्या कथा प्रसंगनिमित्ताने ईश्वराचं रूप सांगण्यासाठी चक्रधरांनी सांगितलेल्या आहेत. तर त्या कथा छोट्या आहेत, तर म्हणजे त्याच्यातल्या काही छोट्या कथा एखाद्या दुसऱ्या तुमच्या अभ्यासातून म्हणजे डुळके या बालकांचा दृष्टांत किंवा हत्तीचा दृष्टांत अशा काही छोट्या कथा तुमच्या याच्यातून गेल्या असतील, तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्यातून एक तात्पर्य सांगितलं जातं की म्हणजे त्याचा एक प्रभाव आपल्या मनावर पडतो. परंतु तो शास्त्रामधून किंवा व्यवहारामधून जसा विचार हा फक्त विचारासाठी असतो तसा नसतो, तो मुक्त असतो, बरोबर आहे. आता मुक्त म्हणजे कसा असतो बघा, की एक छोटी गोष्ट घेऊ, म्हणजे ती माहीत असेल तुम्हाला की 4 आंधळे होते, जन्मांध. त्याला काय शब्द वापरला चक्रधरांनी, जन्मांध, म्हणजे ते जन्मानच आंधळे होते. तर हत्ती ही काही आपल्या प्रदेशात सापडणारी गोष्ट नाही, दिसणारी सहजासहजी गोष्ट नाही, हत्ती उंट वगैरे. तर ती कधीतरी गावामध्ये येते आणि लोक सांगतात की अरे आपल्या गावात हत्ती आला. मग हत्ती आला तर हे 4ही जन्मानं असलेले आंधळे यांनाही माणूस म्हणून उत्सुकता निर्माण होते की हा हत्ती कसा असेल. चला आपण 4 जण जाऊन बघूया. मग तुम्ही ती छोटीशी ती तो दृष्टांत त्यांचा ऐकला असेल, म्हणजे वाचला असेल, अभ्यासला असेल कधीतरी, की जो आंधळा हत्तीच्या पोटाला हात लावतो, तो कसा म्हणतो, तो काय म्हणतो, अरे हत्ती हा भिंतीसारखा आहे. ज्याच्या हाती शेपूट लागते, ज्या आंधळ्याच्या हाती, तो म्हणतो हत्ती हा सोंदुरासारखा आहे, म्हणजे दोर असतो ना जाडा, तसा आहे. आणि ज्याच्या हाती पाय लागतो तो म्हणतो की हत्ती हा खांबासारखा आहे. आणि ज्याच्या हाती काय ते हे लागते, सोंड लागते, तो काहीतरी म्हणतो. आणि मग चक्रधर सांगतात की बाबा हो, हे अवघं म्हणजे देव नव्हे, ईश्वर नव्हे, ते सगळं मिळून ईश्वर आहे वगैरे वगैरे, असं ते तात्पर्य तुम्हाला देतात त्या कथेमधून. तर अशाच प्रकारचं तात्पर्य आपल्याला प्रत्येक कथा देत असते, काही ना काही ती सांगत असते. ती माणसं, ती पात्र, ती कथा कविता असो, कादंबरी असो. कादंबरीत काही पात्र नसतात, परंतु आपल्याला तो अनुभव हा येत असतो आपल्या मनामध्ये. शेवटी
जे आता अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर साहित्याचे मूलभूत 3 घटक केले जातात. म्हणजे कादंबरीचे घटक तुम्ही अनुभवले असतील आतापर्यंत, किंवा तुम्ही आता कादंबरी हा प्रकार मागच्या वर्षी अभ्यासला किंवा यावर्षी अभ्यासतात. रारंगढांग असेल किंवा काय म्हणतात त्याला फकीरा असेल. हां, तर या तुम्ही रारंगढांग तर ते शिकवताना आम्ही सांगतो तिचे घटक कसे काय वगैरे वगैरे वगैरे. तर हे सगळे घटक एकसंध होऊन एक शेवटी आपल्या मनामध्ये अनुभव, काहीतरी एक अनुभव असा आपल्याला मिळतो, त्याला आशय असं म्हणतात. म्हणजे हे घटक करता तुम्ही ते वेगळे, आणि साहित्याचे घटक करायचे म्हटले तर ते मूलभूतपणे 3. अगोदर 2 होते. एक काय म्हणतात त्याला, काय सांगितले आणि दुसरं कसे सांगितले. बरोबर आहे. म्हणजे आशय काय आणि अभिव्यक्ती काय, म्हणजे त्याच्यातून शेवटी काय मिळतं, आणि अभिव्यक्ती म्हणजे मांडणी काय त्याची. बरोबर आहे. मर्ढेकरानंतर तिसरा घटक एक त्याच्यामध्ये आला की अनुभव. अनुभव त्याच्यातला काय आहे, कसा आहे, कोणता आहे, कशा प्रकारचा आहे. तर ललित साहित्याचे मूलभूत 3 घटक आहेत की आशय, अनुभव आणि अभिव्यक्ती. आता याच्यामध्ये वाचक म्हणून आपल्यासमोर पहिल्यांदा येते ती साहित्यकृती म्हणजे अभिव्यक्ती. त्याच्यामधून आपण अनुभव घेतो. हां, म्हणजे चाफा कविता असेल, तुम्ही ज्या काही कविता कथा, तर ते काय झालं, लेखकानं जे लिहिलं त्याच्यामधून तुम्ही ते अनुभवलं. बरोबर आहे. म्हणजे अभिव्यक्ती प्रथम असते तुमच्या दृष्टीनं, नंतर अनुभव, नंतर येतो तुम्हाला, आणि शेवटी काहीतरी त्याचं तात्पर्य अर्थ म्हणजे एक आशय तुम्हाला जाणवतो. म्हणजे तक्रारसारखी शंकर पाटलांची कथा घ्या, विनोदी कथामधली, किंवा समकालीन कथामधली तुम्ही कोणतीही कथा घ्या. म्हणजे जेव्हा मी जात चोरली नव्हती, म्हणजे यांची बागुलांची, किंवा ती अम्माची आणि अमलाची कथा घ्या, नाही का, पाऊस आला मोठा. तर या कोणतीही कथा घ्या तुम्हाला आठवेल ती, त्याच्यातून तुमच्या असं लक्षात येईल की शेवटी काहीतरी आपल्याजवळ राहतं. आणि म्हणून कथा कविता पण म्हणजे त्याच्यातून व्यक्त होणारा अनुभवसुद्धा याच्यामध्ये एक विचार असतो. परंतु ते हे एक भान ठेवायचं की शास्त्रीय साहित्यामध्ये जशा प्रकारचा अनुभव असतो तशा प्रकारचा वैचारिक अनुभव आपल्याला इथे नसतो, किंवा व्यवहारामध्ये जसा विचार करत असतो आपण प्रत्येक गोष्टीचा तसा तो नसतो. तो त्यापेक्षा वेगळा असतो, आणि तो भावनिक किंवा मानसिक पातळीवरचा असतो असं लक्षात येईल. तर साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे हे 3 महत्त्वाचे विशेष. आता याच्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे ते म्हणजे सूचकता. हा एक सगळ्यात साहित्याचा म्हणजे सगळ्यात मोठा जो हे असेल तो आहे सूचकता. आता सूचकता हा जो काही भाग आहे तो म्हणजे काय, इथे तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला कधीतरी शब्दार्थाचा विचार करत असताना तुम्हाला हे प्रत्येक शब्दाला 3 अर्थ असतात असं शिकवलं गेलं असेल. पहिला अर्थ काय, तर वाच्यार्थ म्हणजे वाचल्याबरोबर आपल्यासमोर जो काही आपण आता माणसानं सार्थ ध्वनी घटक करून वापरून त्याची रचना करून भाषा बनवलेली आहे जगामध्ये. त्याच्यामुळं आपला विकास झालेला आहे हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे प्राण्यांमध्ये भाषा नाही का, आहे.
हां, शास्त्रीय साहित्याची भाषा नाही का? आहे. पण तिथे आणि इथे आपल्यामध्ये एक फरक आहे. प्राण्यांच्या भाषेतही काय होतं, एक चिन्ह आणि त्याचा एकच अर्थ. म्हणजे शत्रू आलाय, समोर दिसतोय वाघ आलाय, तर माकडं बरोबर एक विशिष्ट प्रकारचा चित्कार करतील, किंवा साप झाडावर चढतोय त्यावेळेला माकडं किंवा पशुपक्षी विशिष्ट प्रकारचा एक विशिष्ट आवाज काढतात. जे शेतकऱ्याची मुलं असतील तुमच्यापैकी, त्यांना माहीत असेल की ते लगेच कळतं की ज्यावेळी पाखरं एखाद्या झाडावर विशिष्ट असा प्रकारचा आवाज काढायला लागले की शेतकऱ्याला कळतं की अरे इथं काहीतरी गडबड आहे, हा नेहमीचा आवाज नाही आहे. आणि मग त्याला कळतं की अरे इथं साप झाडावर चढलेला आहे. तसंच शास्त्रीय साहित्यामध्ये असतं, तिथं एका चिन्हाला एकच असतं. दोन म्हणजे दोनच, चार म्हणजे चारच. बरोबर आहे काय? H2O म्हणजे H2Oच. Hला एक अर्थ आहे, टूला एक अर्थ आहे आणि ओला एक अर्थ आहे. या उलट आपल्या साहित्याचं वैशिष्ट्य काय, तर वाच्यार्थ जो असतो तो फक्त शास्त्रीय साहित्यात वापरला जातो. म्हणजे मुख्यार्थ बनतो ज्याला आपण काय, जो अभिधा शक्तीमुळं कुठल्याही शब्दाला प्राप्त होतो. दुसरा अर्थ असतो लक्षार्थ, जो लक्षणा या शब्दशक्तीमुळे कुठल्याही शब्दाला प्राप्त होतो. हा अर्थ आपण बरेचदा व्यवहारात वापरत असतो. म्हणजे ते अमुक आहे ना पोरगा, तो जरा जरा बरं का क्रॅक आहे बरं का, त्याचं एक नट ढिल्ला आहे. आता असं ज्यावेळी आपण बोलतो की त्याचा एक नट ढिल्ला आहे, तर याचा अर्थ तिथं आपण, आता आपल्याला तर नट नाही आहे, त्याचा नट ढिल्ला आहे याचा अर्थ त्याचा लक्षार्थ की आपल्यासारखा सर्वसामान्यासारखा तो नाही, असा लक्षार्थ व्यवहारात सुद्धा आपण वापरतो, असं तुमच्या लक्षात येईल. शास्त्रीय वाङ्मयात ते नाही चालत. बरोबर आहे, गोंधळ होईल तिथं. असं जर एक नट दिला आहे म्हटल्यानंतर तो नट घ्यायचा, लगेच तो शोधायचा, लगेच तो टाईट करायचा, असं तिथं करावं लागतं नाही का एखाद्या इंजिनाच्या बाबतीत. तर इथे एका चिन्हाचे अनेक अर्थ असतात, संभवू शकतात. व्यक्ती जेवढ्या असतील तेवढ्या. म्हणजे एखादी कविता आहे, हां, आता माझ्याकडं आत्ता एखादी तुम्हाला सांगायला असेल एखादी कविता तर मी पाहतो, किंवा एखादी पाठ असणारी कविता सांगतो जी मी तुम्हाला याच्यातही सांगितली. त्यातल्या काही जेवढ्या ओळी आठवतील तेवढ्या मी सांगतो. की लालबुंद कुंकवाची कोर तुझ्या बाळी होती, बारवेच्या काठावर तुझी भेट झाली होती. आठवण नावाची नाग देशपांडे यांची माझी ही आवडती कविता आहे. लालबुंद कुंकवाची कोर तुझ्या बाळी होती, बारवेच्या काठावर तुझी भेट झाली होती. काही कारण नसता आली होतीस मळ्यात, हिरवी दुहेरी पोत होती गोरट्या गळ्यात. हां, हिरवी दुहेरी पोत होती गोरट्या गळ्यात. काही कारण नसताच, हां बरोबर आहे, काही कारण नसताच तू आली होतीस मळ्यात, काय पोत हिरवी दुहेरी होती गोरट्या गळ्यात. काही असेच तुला मी भीत भीतच पुसले, हां, काही तुला मी असे भीत भीतच पुसले, तुझे कोवळे वदन, हां, तेथल्या तेथेच हसले. तुझे कोवळे वदन तेथल्या तेथेच हसले. जाताना नाही, मधल्या ओळी अशा आहेत की बोलता बोलता तूच शब्द ओठी दाबले, जाता जाता मात्र
बोललीस मनोहर, नाही बाई आला आंब्याला मोहर. आणि शेवटच्या ओळी आहेत त्याच्यामधल्या, मध्ये कवीनं एक डॅश दिलेला आहे. म्हणजे हा डॅश बघा, छोटीशी रेख, ही सुद्धा खूप सूचक असते की पहिल्यापासून, हां तुम्ही जर पाहिलं पहिल्यापासूनचे शब्द की लाल बुंद कुंकुवाची कोर तुझ्या बाळी होती वगैरे वगैरे, आणि हे सगळं झाल्यानंतर कवी एक मध्ये रेषा टाकतो आणि शेवटी त्याच्या दोन ओळी लिहितो की हां भेट झाली नाही, मोहरली आहे आता भोवताली अंबराई, भेट झाली पण तुला आता ती आठवत नाही. आता बघा याच्यामध्ये कवीनं काही प्रतिमा वापरलेल्या आहेत. त्याचा अर्थ कसा घ्यायचा आहे, ज्याला जसा सुचेल पटेल तसा घ्यायचा आहे. म्हणजे लालबुंद कुंकुवाची कोर, सरळ अर्थ आहे की लग्न झालेलं आहे. दुसरं हिरवी काय दुहेरी पोत, हां त्याचा अर्थ असा आहे की तिचं नवीनच लग्न झालं, काही कारण नसता आली होतीस मळ्यात, त्याचा एक वेगळा अर्थ घेता येतो. हां काय मग ती बोलली, हा बोलला, त्यानं प्रश्न विचारला, तिनं उत्तर ओठावर आलं होतं पण दिलं नाही, पण जाता जाता ती बोलली वगैरे. आणि मग शेवटी कवी कवितेचा शेवट करतो. तर इथे कवीने तो काय बोलला, ती काय बोलली, हे काही सांगितलेलं नाही इथे. हां नाही बाई आला अजून आंब्याला मोहर असं म्हटलंय. हां आणि शेवटच्या ज्या ओळीत त्याच्यामध्ये काय, मोहरली आहे आता, मोहरली आहे आता भोवताली आंबराई, भेट झाली पण आता तुला आठवत नाही. आता तुम्ही जर सुरुवातीपासूनही कविता त्यातले शब्द हे याचा अर्थ घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की हिरवी पोत ही काही व्यवहारात नसते, व्यवहारात काळी पोत असते. त्याचा हिरवी पोत याचा एक वेगळा अर्थ आहे. तो वर्गात असता तुम्ही तर खूप विस्तारानं मला सांगता आला असता. तर मुळामध्ये सूचकता हा साहित्याचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा या अनुभवाचा विशेष आहे. आता ही सूचकता सर्वाधिक कुठं असते तर ती कवितेमध्ये असते. आणि कविता, कथा, कादंबरी आणि शेवटी नाटक, असे जर आपण 4 प्रकाराकडे एका ओळीनं गेलो तर नाटकामध्ये सूचकता असून चालत नाही. नाटकामध्ये, कथा कादंबरीत सूचकता चालते परंतु नाटकामध्ये सूचकता चालत नाही. म्हणजे कवितेमध्ये सर्वाधिक सूचकता असते. आणि म्हणून कविता हा तुम्हाला जरी सोपा प्रकार वाटत असला तरी साहित्याच्या क्षेत्रात तो सर्वश्रेष्ठ प्रकार मानला जातो. काय, कारण जे न देखे रवी ते देखे कवी, अशी आपली पूर्वजांनीच पण सांगून ठेवलेली आहे की सूर्यकिरण कुठं पोचत नाही जगात, सगळीकडे पोचतात. परंतु जे रवीला दिसत नाही, जे रवीला म्हणजे सूर्याला दिसत नाही, ते देखे कवी. बरोबर आहे. एवढी ताकद कवितेची असते. एका कवितेमध्ये 2 ओळीमध्ये कवी भरपूर काही सांगू शकतो, जे एका कथेमध्ये, एखाद्या कादंबरीत सांगता येऊ शकतं. त्याची खूप उदाहरणं देण्यासारखी आहेत. फक्त मी तात्विक तुम्हाला इथं हे सांगतो. आता 5वा जो विशेष आहे आपला तो आहे विशिष्टता आणि विश्वात्मकता. हा एक साहित्याचा खास विशेष आहे. एकाच वेळी साहित्य काय आहे, एकाच वेळी विशिष्ट असतं. म्हणजे तुम्ही बघा, मी कविता लिहिलेली आहे. हां मी जी कविता लिहिलेली आहे ती माझ्या वऱ्हाडी भाषेतून लिहिलेली आहे. किंवा साधी कविता घ्या तुम्ही,
काळ्या मातीत मातीत ती पण चालते. हां, ही कविता जर तुमच्या कुठं वाचण्यात वगैरे आली असेल, हां, किंवा या नभाने या भुईला दान द्यावे, कोणती पुण्य येती अशी फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. कोणतीही कविता घ्या, तर तुमच्या असं लक्षात येईल की ती त्या कवितेवर, त्या कवितेच्या निर्मात्याचा विषय, आणि निर्मात्याचाच नव्हे तर आजूबाजूचा समाज, भाषा, भूगोल, इतिहास या सगळ्यांचा मिळून एक ठसा उमटलेला असतो, आणि म्हणून ती विशिष्ट असते. काय, आणि हेच तुम्ही जर पाहिलं ललित साहित्य, म्हणजे ज्याला शास्त्र म्हणतो किंवा शास्त्रीय वाङ्मय, वैज्ञानिक साहित्य म्हणतो, तिथे व्यक्तिमत्व वगैरे याचा संबंध काहीच नसतो. आता तुम्ही तुम्हाला न्यूटनचं उदाहरण दिलं, म्हणजे कुठलंही वर गेलेली वस्तू खाली येते, याचं कारण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण नियम वगैरे वगैरे. हा गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी सांगितला याला काय अर्थ नाही, तो नियम आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, बरोबर आहे. आता न्यूटनचं नाव आपण घेतो, त्याचं श्रेय त्याला दिलं पाहिजे म्हणून देतो, परंतु एरवी त्याच्या व्यक्तिमत्वाचा तसा काही संबंध नसतो कुठल्याच अनुभवामध्ये. काय, पण ललित साहित्याचा अनुभव, ललित साहित्यातून प्रकट होणारा अनुभव हा एकाच वेळी विशिष्ट असतो. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की आईवरच्या सगळ्या कविता जगातल्या जर तुम्ही विचारात घेतल्या, तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये आई, मदर ही गोष्ट कॉमन आहे, परंतु प्रत्येकाची आई वेगवेगळी आहे, बरोबर आहे. आधी नव्हतेच काही, आता आई देखील नाही, बरोबर आहे. आणि स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, यशवंताची एक कविता आहे, आणि आपल्याच मराठीतली निंबाळकरांची कविता आहे, बरोबर आहे. आणि मी सुद्धा आईवर काही कविता लिहिलेल्या आहेत, वर्गात आपण असतो तर त्या आणता आल्या असत्या, त्याही सांगता आल्या असत्या. खूप खूप अशा कविता आईवर मराठीत आहेत, हिंदीत आहेत, परंतु सगळ्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की एक विशिष्टता आहे. आता माझी आई म्हणजे निंबाळकरांची आई आणि यशवंताची आई वेगवेगळी आहे. आणि हां, अगदी प्रसिद्ध कविता फमू शिंदेची, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, वगैरे वगैरे, ती जर तुम्ही आठवली तर ती तुमच्या लक्षात येईल की ती आई, निंबाळकरांची आई आणि ही आई, सगळ्या ठिकाणी आई कॉमन फॅक्टर आहे. ती माय असो, मा असो, मदर असो, काही असो, पण ती विशिष्ट आहे, बरोबर आहे. आणि म्हणून ती त्याच वेळेला युनिव्हर्सलही होते. युनिव्हर्सल होते याचा अर्थ काय की माणूस म्हणून ती आई ही त्या त्या माणसाला त्या त्या प्रमाणात भाषा येत असेल त्या त्या प्रमाणात ती भावते. आता नटसम्राट हा चित्रपट तुम्ही बघा, किंवा नाटक बघा, ते शिरवाडकरांनी लिहिलेलं, किंवा ते वाचा, तुमच्या असं लक्षात येईल की वृद्धत्वाची शोकांतिका ही फक्त नटसम्राटमध्ये आहे का? नटसम्राटमध्येच नाही, जगातल्या अनेक साहित्यामध्ये ती आलेली आहे, सगळ्या भाषांमध्ये ती आलेली आहे. कारण कसं असतं, वृद्ध झालेला व्यक्ती म्हणजे ही अशी बाजूला ठेवण्याची गोष्ट, हां, सदा सर्व काळ, हां, ती तिनं तरुण लोक जे असतात त्यांचे कामं, ते त्यांचे व्याप वगैरे त्या त्या काळातले आजचेही असतील. आज समजा मुंबईतला एक असं आपण कल्पना करूया की मुंबईत एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, त्याची पत्नी आहे, दोघंजणं नोकरीला जात आहेत, घरात 2 मुलं आहेत, ती त्यांच्या शिक्षणामध्ये व्यस्त आहेत, आणि घरात आई आहे किंवा वडील आहे, तर त्यांच्याशी बोलायला सुद्धा कोणाला वेळ नसतो. लक्षात घ्या, त्यांनी फक्त काय अपेक्षा असते मुलाची,
बायकोची, त्याच्या मुलांची, त्यांनी आपलं खावं, फिरावं वाटल्यास आणि झोपावं, नाही का? हेच तुम्हाला ऑथेलो बाबत म्हणता येईल, मेघदूत बाबत, कुठल्याही साहित्यकृतीबद्दल म्हणता येईल की ती साहित्यकृती त्या मातीतून जन्म घेत असते, ज्या मातीतून पांडुरंग इलोरे, हां, किंवा काय आता ते एक आलो महाराज, बरं का, वगैरे वगैरे, असं काहीतरी एक विनोदी मालिकामध्ये तुम्ही टी व्हीवर होय महाराज, हां, होय महाराजा, बरं का, अशा टोनिंगमधलं ती विनोदी एक मालिका तुम्ही पाहिली असेल, तर ती खास कोकणी मातीतून आलेली आहे, बरोबर आहे. किंवा तुमच्या असं लक्षात येईल की रात्रीस खेळ चाले या नावाची मालिका, म्हणजे पहिल्यांदा आली, नंतर आली, ही असल खास कोकणी मातीतून आलेली आहे. परंतु ती कोकणी जरी असली तरीही काही फरक पडत नाही. ती जगामध्ये तिथे जी पात्र असतात, तिथे जी माणसं असतात, त्यांना ती लागू होतात. आणि म्हणून एकाच वेळेला ललित साहित्यातला अनुभव हा विशिष्ट असतो, म्हणजे तो पर्टिक्युलर असतो, आणि तो युनिव्हर्सल म्हणजे विश्वात्मक सुद्धा असतो. हे साहित्याचं एक पाचवं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, असं आपल्या लक्षात येईल. इतर जी 6 पुढची वैशिष्ट्ये आहेत, हे पुढच्या याच्यामध्ये आपण बघूया. धन्यवाद.